छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेसाठी पहिल्यांदाच प्रभागनिहाय मतदान होतंय आणि त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा असं वाटेल की 4 मतदान करायचे आहेत, म्हणजे 4 मशीन आहेत आणि त्यावरती प्रत्येक मशीनवरती 1 मतदान आपल्याला करायचं, पण असं नाही. ते 4 असूही शकतात आणि 2ही असू शकतात. तर ते कसे आहेत आणि तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे आणि मतदान कसं करायचं आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत. महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत आपल्यासोबत आहेत. तुम्हाला एक बॅलेट मशीन या ठिकाणी दाखवतो. यावरती मतदान करताना 4 कलर असणार आहेत. त्यामध्ये पहिला हा पांढरा आहे, हा फिकट गुलाबी आहे, पिवळा आहे आणि हा निळा आहे. जरी 4 मशीन नसेल तरी 4 कलर मतदारांना लक्षात ठेवायचे आहेत आणि 4 कलरमध्ये आपल्याला 1 उमेदवार निवडायचा आहे. म्हणजे पूर्वी आपण एका मशीनवरती 1च मतदान केलेलं आहे, मात्र आपल्याला एका मशीनवरती 2 मतदान सुद्धा करावं लागू शकतं. सर, थोडेसे हे 4 एका 2 मशीनवरती 4 या ठिकाणी अबकडं लावलेले आहेत, ते का लावलेले आहेत आणि एका मशीनवरती 1 का नाही, असा सामान्य लोकांना पडलेला प्रश्न आहे. त्याचं उत्तर काय? आपल्या निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे ज्या पद्धतीने उमेदवारांची अंतिम संख्या निश्चिती झाल्यावर ज्या ठिकाणी मतपत्रिका शक्यतो ब्रेक करू नये आणि ज्या ठिकाणी मतपत्रिका ब्रेक न करता ते 2मध्ये पण होऊ शकतं, 3मध्ये पण होऊ शकतं. जास्तीत जास्त हा निवडणुकीमध्ये 4च मशीन आपल्याला जोडता येतं. म्हणजे मशीन म्हणजे आय मीन टू से बॅलेट युनिट 4 पेक्षा जास्त जोडता येत नाही. त्यामुळे मतपत्रिका शक्यतो आपल्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये 2च असे ठिकाणी आहे ज्या ठिकाणी मतपत्रिका ब्रेक करायची प्रभाग आहे, 26 आणि 28. बरोबर. म्हणजे 2 मशीन लागणार, 3 मशीन लागणार की 4 मशीन लागणार हे त्या प्रभागामध्ये उभा असलेल्या उमेदवारावर अवलंबून आहे. येस येस. आणि समजून सांगाल. आणि आता आपण एक प्रभाग बघूया. त्यामध्ये अ मध्ये पण 3+1 नोटा, ब मध्ये 4 आहे, क मध्ये 4 आहे आणि याच्यामध्ये एकच याच्यामध्ये बसला असता. ॲक्च्युअली याच्यामध्ये अजून हे पण बसला असता, पिवळा पण, परंतु आपण 2 मशीन इकडे पकडलेलं आहे. सो आता आपण बॅलेट देऊया. बॅलेट बटन दाबल्यावर हे लाल लॅम्प जाळतो. म्हणजे हे मतदार कक्षामध्ये तुम्हाला अशा पद्धतीचं काही ठिकाणी 2 मशीन, किती मशीन असेल तर तुम्हाला या 4 मतदान करायचे. फक्त 29 प्रभागामध्ये 3 करायचे. आता पांढऱ्या याच्यामध्ये आपण हे दाबलं म्हणजे दुसरा मतदान याच्यामध्येच करायची का नाही, कारण तुम्हाला करण्याचे प्रयत्न केला तर नाही होणार. इथं परत फिकट गुलाबीमध्ये तुम्हाला 1 करायची आहे, फिकट पिवळामध्ये 1 करायची आहे आणि 3च केली. आता शेवटचं केल्यावर एक मोठं बीप आवाज येईल, त्यावेळेला तुमची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असे गृहीत धरते. ठीक आहे. समजा मला 4 उमेदवाराला मतदानच करायचं नाही, मला फक्त 2च उमेदवाराला मतदान करायचं आहे आणि मला नोटाही जर करायचं नसेल तर मग काय करायचं? अशा वेळा आपण त्यांना रिक्वेस्ट करतो की तुम्हाला जर पसंत नाही, त्यामुळेच सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे नोटा हा आपण जोडला गेला. प्रत्येक उमेदवाराचा, प्रत्येक प्रभागाचा त्या जागाच्या खाली नोटा आहे. जर तेही दाबण्याचा त्यांचं जर हे नसेल, त्यावेळेला प्रिसाइडिंग ऑफिसर अलॉंग विथ पॉलिटिकल पार्टीचं, त्याचं कॅन्डिडेटची एजंट सोबत सर्वांसमोर जाऊन ज्या ठिकाणी दाबलं गेले नाही, उदाहरणार्थ आपण इथं बघूया, बॅलेट दिलं, आता इथं मतदान केले त्यांनी, इकडे केलं, इकडे 2 ठिकाणी नाही केलं. आता अशा वेळा प्रिसाइडिंग ऑफिसर अलॉंग विथ कॅन्डिडेट एजंट त्यांचं समक्ष नोटा दाबतो. कारण जोपर्यंत हे बीप आवाज येत नाही तोपर्यंत तुम्हाला पुढच्या मतप्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. ठीक आहे. आणखीन एक मशीन आहे जिथे 3 आहेत. आता हे 3 का ठेवलेत हे थोडंसं सांगा. 3 याच्यासाठी ठेवलंय, ह्या बघा की यामध्ये 10 सीट आहे आणि ब जागामध्ये फक्त 4च आहे, म्हणजे 3+1. मग त्यामुळे मतपत्रिका ब्रेक झाली नाही. म्हणजे पांढऱ्याच्या खाली फिकट गुलाबी आहे आणि इथं फिकट पिवळा आहे आणि इथं. आता इथं हे विचारलं पाहिजे तुम्ही इकडे काय केलं, कारण शक्यतो 3च मशीन आहे म्हणून. आता 4पेक्षा जास्त झालं असतं तर
आपण इथं हे कापलं असतं. बरोबर. पण मग आता इथले जर आपण कॅन्डिडेट पाहिले हे 10 अधिक 1 6 16, तर मग हे इथे का नाही मध्ये ठेवलं? मतपत्रिका ब्रेक झाला असतं ना. हे 10 आहे, मग हे कॅपिंग आहे. कॅपिंग झाल्यानंतर 7 झाला, 10 याचा एका याच्यामध्ये फक्त 16च बसतो, ठीक. त्यामुळे ब्रेक झाला असता. तर असेच याच्यामध्येही आपण बघूया. तुम्ही करा मतदान. आता हे प्रभाग क आहे. क मध्ये मला अ आहे. अ आहे. अ मध्ये मला 1 करायचं आहे. हा फिकट गुलाबीमध्ये ब मध्ये 1 करायचा आहे. त्यानंतर हा तिसरा प्रभाग आहे, तिथे मला 1 करायचं आहे. हा चौथा आहे इथे मला, म्हणजे माझं मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. आता एक 4 मशीन लावलेले आहेत आणि ब्रेक पण झालेला आहे. तुम्ही म्हटलं होतात की ब्रेक करायचं नाही, परंतु इथे दिसतंय की हे ब्रेक झालेलं आहे. हे ब्रेक याच्यासाठी आहे कारण अ मध्ये आपण 1च झाला, ब मध्ये हे 10 झालं आणि इकडे 8 आहेत. मग 18 या ठिकाणी बसला नसता, हे ब्रेक करावं लागलं, ब्रेक करावं लागला असता. आता इथं हे ब्रेक का करावं लागलं, कारण शेवटी हे याच्यामध्ये टोटल 17 कॅन्डिडेट आहे. ठीक आहे. डचा, बरं त्यामुळे हे ब्रेक करावं लागलं. बरं सर, हे खूप किचकट आहे असं वाटत नाही? 4 मशीन असल्या असत्या, 4 मतदान केलं असतं तर 4 मतदान आपण शक्यतो तसेच ठेवण्याचा प्रयत्न करतो. आता इथं ब्रेक मतलब 5 मशीन ठेवू शकत नाही. आणखीन एक प्रश्न यातून निर्माण होतो की एका व्यक्तीला त्याला माहित आहे की 4 मशीनवरती 4 जाऊन 4 त्याच्या पसंतीचे उमेदवार बघायचे आहेत. मग एका मशीनवरती त्याला 2 बघायचे आहेत, दुसऱ्या मशीनवरती त्याला 2 बघायचे, 4 असतील तर. ह्या बघण्याचा जो वेळ आहे त्याचा मतदानावर होणारा परिणाम जो आहे की 4 मशीनवरच्या 10 सेकंदात जर मतदान होणार असेल तर 2 मशीनमध्ये त्याचा बघण्याचा वेळ हा मतदानाचा वेग कमी करणार नाही का? नाही, कारण काय, आपण ज्या वेळा लोकसभाची आणि विधानसभाची निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदान केंद्रामध्ये आपण 1500 पर्यंत पकडतो, परंतु महानगरपालिका याच्यामध्ये फक्त 900च ठेवलेलं आहेत आणि प्रत्येक मतदान केंद्रावर 910% कमी जास्त एवढंच ठेवलेलं आहे. त्यामुळे जरी त्यांना वेळ लागत असेल, परंतु आता तुम्हाला दाखवल्यानंतर मला वाटतं, माझा साधा प्रश्न, वेग कमी होणार आहे की नाही? होऊ शकतो का नाही होऊ शकतो? नाही, थोडा वेळ लागणार ना त्याला डिसाईड करण्यासाठी. परत डिसाईड करण्यासाठी वेळ लागतो, म्हणूनच मतदार कमी केलं आपण. वेळ सेम टाइम तेवढं ठेवलं, सकाळी 7:30 वाजल्यापर्यंत पासून संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत, परंतु 900च मतदार असणार आहे. त्यामुळे त्यांना ऑब्विसली ज्या ठिकाणी 1500 होतं विधानसभामध्ये, इथं 900च आहे. आणि एक दाबल्यानंतर तुम्हाला अगदी किती वेळ लागला? फॉर एक्झाम्पल, यू हॅव डिसाइडेड, लेट अस से की आपण हे डिसाईड केलं, दाबल्यानंतर किती वेळ लागतो? किती वेळ लागला? बरोबर. सो या अनुषंगाने जरी काही लोकांना वेळ लागत असेल, काही लोक ठरवून येतात, काही लोक तिकडे ठरवतात. सो या सर्व गृहीत धरूनच निवडणूक आयोगाने 900 मतदार एवढं एक मतदान केंद्र ठेवण्याची सूचना आहे. आणखीन एक प्रश्न, कारण आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की एक मशीन आहे ती मोजायची आहे, त्याला दुसऱ्या मशीनला मोजायचं आहे. ह्याचा ज्यावेळेस रिझल्ट येईल त्यावेळेस एक मशीनवरती 2 रिझल्ट येणार आहेत, बरोबर? मग एक मशीनवरती तुम्हाला 2 पाहायला मिळते ना, एक मशीन आहे ह्याचे 2 रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहेत, तर त्यावरती काय परिणाम होतो का आणि ते कसे रिझल्ट आहे? नाही, ते कसे नाही. इथं याच्यामध्ये ज्या वेळेला आपण कॅन्डिडेट सेट करतो, याच्यामध्ये कॅन्डिडेट सेट करत असताना बॅलेट 1, बॅलेट 2, बॅलेट 3, बॅलेट 4 असे सेट करतो. इट इज नॉट अ बॅलेट युनिट, इट्स बॅलेट. बॅलेट 1 म्हणजे पांढरा, बॅलेट 2 म्हणजे गुलाबी, बॅलेट 3 म्हणजे हे, म्हणजे त्याला प्रोग्रामिंगच तसं दिलेलं आहे. प्रोग्रामिंगच असे दिलेलं आहे. आणि हे निवडणूक आयोग, विविध निवडणूक आयोग बरेच ठिकाणी अशा पद्धतीचं केलेलं आहे. या ज्या वेळेला रिझल्ट आपण असे रिझल्ट दाबल्यावर हे रिझल्ट येतं, याच्यामध्ये रिझल्ट असतो, क्लोज रिझल्ट. आता आपण हे सर्व ट्रेनिंगचे मशीन्स आहे आणि मतप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे रिझल्ट 1, रिझल्ट 2 ते आता आपण याच्या रिझल्ट 1 साठीच. ओके, ठीक आहे, धन्यवाद. हे होते आयुक्त. आणि आपल्याला कसं मतदान करायचं आहे
कुठे किती मशीन असतील ते सर्व काही अवलंबून असेल किती उमेदवार उभे आहेत त्यावरती. आणि तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने सांगायचं झालं तर 4 कलर लक्षात ठेवायचे आहेत आणि 4 कलरवरती तुम्हाला प्रत्येक कलरला 1 मतदान या ठिकाणी करायचं आहे. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.